डिसेंबरची रात्र आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे हे दोघंही कलाकार सगळ्या कामाचं प्लॅनिंग करत, ख्रिसमस नवीन वर्षाचा कदाचित प्लॅनिंग करत एक्सप्रेस वेवरनं प्रवास करत होते. ही रात्र पेंडसे कुटुंबीय असतील किंवा अभ्यंकर कुटुंबीय कधीच विसरू शकणार नाहीत, कारण याच दिवशी रात्री या दोघांनाही या कुटुंबियांनी गमावलं. इतकंच नाही तर अक्षय पेंडसेचा मुलगा म्हणजे आपल्याबरोबर तन्मय आहे, त्याचा पुतण्याही त्यांनी या ॲक्सिडेंटमध्ये गमावला. हे सगळं वर्ष तन्मयसाठी अर्थातच खूप खडतर ठरलेलं असणार आहे. पण या सगळ्यामुळे तन्मय खचला नाहीये, तर त्यातूनही उभं राहून त्यांनी काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केलाय. पण सगळ्यात आधी मी त्याला विचारणार आहे ते या रात्रीबद्दल, कारण अर्थात आनंदात ते इकडनं निघाले असतील घरातनं, नेहमीप्रमाणे कामाला जायचंय अशा पद्धतीने, आणि त्यानंतर ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचली. या सगळ्या वर्षभरामध्ये मागे वळून पाहताना आज काय आठवतंय? मागे वळून पाहताना मन खूप विषण्ण होतं की आपली काहीच चूक नसताना एक दोन्ही सुखी कुटुंब ही खूप चांगल्या पद्धतीने चाललेली असताना अचानकपणे काळाचा आघात केवळ दुसऱ्या कुठल्या तरी माणसाच्या हलगर्जीपणामुळे येतो आणि सगळं कुटुंब संपतं. त्यातही आज मागे वळून बघता मला मागचं वर्ष मी माझ्या वहिनीकडे बघत काढलं आहे. ते माझ्यासाठी, माझ्या वहिनीसाठी आणि माझ्या आईसाठी, तसंच आनंद अभ्यंकरांच्या पत्नी अंजू काकू, दोन्ही मुलं, आनंदाचे आई वडील, या लोकांसाठी इतकं ते खडतर गेलं होतं. आजही आम्हाला तो क्षण आत्ता घडलाय असं वाटतं. आज आता वर्ष संपायच्या उंबरठ्यावर आपण पोहोचलोय, पण कुठेही आम्हाला असं वाटत नाहीये तो धक्का आणि तो इतका मोठा इम्पॅक्ट आमच्या सगळ्या फॅमिलीवरती, सगळ्यांच्याच फॅमिलीवरती आला आणि तो कधीच भरून येणार नाहीये. आणि जास्ती करून मला माझ्या वहिनीचं खूप जास्ती वाईट अशा दृष्टीकोनातून वाटतं की ती त्या ॲक्सिडेंटची साक्षीदार बनलेली आहे आणि हा ॲक्सिडेंट कधी तिच्या मनातला पुसला जाणार नाही. स्वतःच्या डोळ्यासमोर स्वतःचा नवरा गमावणं, 2 वर्षाचं मूल ज्याला काहीच आयुष्य न मिळालेलं आहे, काहीच बघितलेलं नाही, आणि केवळ दुसऱ्याच्या हलगर्जीपणामुळे आज सगळ्या गोष्टी आमच्या घरातनं संपलेल्या आहेत. आमच्या घरातले सगळे आनंदाचे क्षण हे पूर्णपणे आज संपून गेलेले आहेत, ते सुद्धा केवळ एका दुसऱ्या माणसाच्या हलगर्जीपणामुळे. जेव्हा घटना झाली होती त्यानंतर IVN लोकमतने या संपूर्ण रस्त्यावरती प्रवास करत नेमकी ॲक्सिडेंटची कारणं काय आहेत, कशामुळे हे ॲक्सिडेंट्स होत आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर अनेक आश्वासनं देखील दिली गेली होती, अनेक गोष्टी बदलणार आहेत, प्रयत्न केले जात आहेत यासाठीची. खरंच काही बदललंय का ते आता आपण तन्मय बरोबरच या एक्सप्रेसवेवरती प्रवास करताना पाहणार आहोत. एक्सप्रेसवेवरती नेमकी आत्ताची परिस्थिती काय आहे ते. आता आपण आहोत टोल नाक्यावरती. पुण्याकडून मुंबईकडे जाताना लागणारा हा पहिला टोल नाका. खरं तर टोल नाक्यांवरती काही क्षण थांबून टोल भरायसाठी स्लो होणं अपेक्षित आहे, पण हे टोल नाके सुद्धा जीवघेणे ठरत आहेत. काय कारण आहेत आपण तन्मयकडून जाणून घेऊयात. तन्मय, टोल नाक्यांवरती सुद्धा अनेक ॲक्सिडेंट झालेले पाहायला मिळाले. खरं तर स्लो जायचं, थांबायचं काही क्षण हे अपेक्षित आहे, पण हे होताना दिसत नाहीये. काय कारण दिसली या टोल नाक्यांवरच्या ॲक्सिडेंटची? बेसिकली जेव्हा आपण पुण्याकडनं टोल नाका एक्सप्रेसवेला लागतो, जो मधला अर्धा तासाचा प्रवास आहे हा खूप फ्रस्ट्रेटिंग असतो. वेगळ्या गाड्या चालवत असतात, कसेही चालवत असतात. सो त्याच्यामुळे एक्सप्रेसवेला लागल्यानंतर एक लोकांचा माइंडसेट तयार होतो की आता आपल्याला पुढचं 93 किलोमीटर कोणी अडवणारं नाही, आणि त्यामुळे लेन कटिंग करत कुठलीही शिस्त न पाळता लोक सुसाट वेगाने येतात. याला कुठलीही गाडी अपवाद नसते. आत्ताच जर का आपण बघतोय तर इथे वरती हे केलेले आहेत की बस कुठे यायला हवी आहे, हेवी व्हेकल्स कुठे यायला हवी आहे, कार कुठे यायला हवी आहे, पण याचं कोणीही पालन करत नाही आहे. येताना इथनं 3 लेन्स ह्या प्रॉपर ज्या केलेल्या आहेत तीही शिस्त कोणी पाळत नाही आहे. त्यामुळे कोणीही कुठेही जाऊन उभं राहत आहे आणि हा वेग थांबवता येत नाही लोकांना, कारण डोक्यात असतं की आता पुढे आपल्याला कोणी थांबवणार नाही आहे. आणि याचंच रूपांतर टोल नाक्यावरती आल्यानंतर स्पीड कंट्रोल न होणे किंवा पहाटे जेव्हा चालवत असतात तेव्हा डोळ्यावरती झापड येणे आणि ॲक्सिडेंटमध्ये रूपांतर होणे आणि हाकनाक दुसऱ्याचा जीव जाणे. टोल नाक्यावरचे प्रश्न आपण पाहिले, पण आता पुढे जाऊन डिवायडर असतील किंवा इतर वाहन चालकांना काय प्रश्न जाणवत आहेत तेही आपण पाहूयात. एक्सप्रेसवेच्या कडेला बांधलं गेलेलं हे कुंपण, याचा हेतू असा आहे की लोकांना थेट इथे ॲक्सेस मिळू नये. पण मी मात्र इथे आली आहे ते थेट एक्सप्रेसवेवरून, आणि हे कसं आहे हे तुम्हाला इथे दिसलंच असेल, कारण हे कुंपण सुरू होत आहे आणि त्याच्या मधोमध एक पूर्ण भाग त्याचा तोडला गेलेला आहे. खरं तर इथल्या गावकरी असतील किंवा इतर लोक असतील त्यांनी थेट एक्सप्रेसवेवरती त्यांना यायला मिळू नये यासाठी संपूर्ण एक्सप्रेसवेच्या कडेने हे कुंपण बांधलं गेलेलं होतं. पण अशा पद्धतीने ते तुटलेलं अनेक ठिकाणी बघायला मिळतं. इथे जर आपण पाहिलं तिथनं थोडंसं पुढे आलो
तर इथे कडेलाच एक शेकोटी सुद्धा दिसतेय आणि त्याचबरोबर एक दारूची बाटली सुद्धा इथे पडलेली दिसतेय. हे चित्र पुरेसं बोलकं आहे की नेमक्या काय पद्धतीने इथे गोष्टी घडताना दिसत असतील आणि या सगळ्यावरती कंट्रोल ठेवायचा तरी कोणी, हाही प्रश्न निर्माण होतो. कारण प्रत्येक ठिकाणी जर माणूस थांबवणं शक्य नाही, फेन्सिंग कुठे तुटतंय यावरतीही कंट्रोल ठेवणं शक्य नाहीये. तन्मय, मला सांग की सर्व्हिस रोड्स बांधले गेलेले नाहीत, हा प्रश्न आपण मांडत होतो, पण अनेक ठिकाणी अशा पद्धतीने कुंपणं तोडलेली दिसतात आणि गाड्या थेट येतात आणि त्याच रस्त्यावरती गेल्यामुळे ऍक्सिडेंट होताना दिसतात. आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न आपल्याला इकडे दिसतोय ते म्हणजे ड्रंक अँड ड्रायव्हिंगचं सुद्धा. कारण शेकोटी झालेली आहे, तिथे दिसतंय दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत. काय गोष्टी इथे रात्री घडत असतील तेही स्पष्ट होत आहे. काय नेमके इश्यूज तुम्ही अभ्यास करताना जाणवले? आज आपण जेव्हा म्हणतो की एक्सप्रेसवे हा इंटरनॅशनल पॅरामीटरचा रोड आहे, हा सर्वांग सुंदर आधुनिक भारतातला एक चांगला रस्ता आहे, पण हे करत असताना प्लॅनमध्ये सर्व्हिस रोड दाखवले गेलेले आहेत, पण प्रत्यक्षात मात्र सर्व्हिस रोड झालेलेच नाही आहेत. जीव मुठीत घेऊन आणि अक्षरशः जीवघेण्या ठरणाऱ्या या रस्त्यावरनं प्रवास करण्याची वेळ इथल्या गावकऱ्यांवरती येते आणि त्याचबरोबर येणाऱ्या कारच्या ॲक्सिडेंटनं सुद्धा या सगळ्या टू व्हीलर्स कारणीभूत ठरताना दिसत आहेत. हे इश्यू तर आपण पाहिले, आणखीन काय गोष्टी आहेत, आणखीन काय प्रश्न आहेत तेही पुढे जाऊन आपण पाहूया. टू व्हीलर कशा पद्धतीने रस्ता क्रॉस करून त्या बाजूनी या बाजूला येतात हे आपल्याला इकडे बघायला मिळत आहे. गावकरी आहेत इथले ज्यांना कुठलाही पर्यायी रस्ता नाहीये आणि त्यामुळे त्यांना इथे थांबायला लागतं. दादा, एक मिनिट थांबा. मला सांगा की तुम्ही टू व्हीलर घेऊन इकडे आलात, वेगाने गाड्या येतात, भीती वाटते रस्ता क्रॉस करताना? आम्हाला भीती वाटते. सर्व्हिस रोड दिलेल्या बघा मंजूर झाला नाही आम्हाला. दररोजचे जवळ 50 ते 100 टू व्हीलर या रोडने जातात. रोजच्या रोज हां, आपण पाहिलं की त्यांची काय अडचण आहे हे त्यांनी सांगितलं. सर्व्हिस रोड नसल्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम त्यांना फेस करावा लागतोय. प्रत्येकाच्याच मनामध्ये रस्ता क्रॉस करताना भीती आहे, पण भीती असली तरी देखील पर्याय मात्र कुठलाच उपलब्ध होताना दिसत नाही. हा म्हणे आहे एक्सप्रेस वेवरचा डिवायडर. सहज आडवा करता येतोय इतका लूज तो इथे बसवला गेलाय आणि अशाच दगडांची एक लाईन इथे डिवायडर म्हणून बसवण्यात आली आहे. तन्मय, जेव्हा तुझ्या दादाचा ऍक्सिडेंट झाला तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं कारण ठरलं होतं ते हे डिवायडर, कारण गाडी क्रॉस करून सहजपणे दुसऱ्या बाजूला येऊ शकली होती. आज काय परिस्थिती बघायला मिळते? सगळीकडे असेच डिवायडर आहेत? सगळीकडे अशाच पद्धतीचे डिवायडर आहेत. काही ठिकाणी तर डिवायडर म्हणण्याचीही परिस्थिती नाही आहे. आपण पूर्ण पुणे मुंबई एक्सप्रेसवे जाताना बघितलं, आता जे तू बघितलंस हे ब्लॉक जेव्हा केव्हा एकदा सिमेंटनी माउंट केले होते, त्याच्यानंतर निघाल्यानंतरही कोणाचंही लक्ष नाही आहे. मध्ये एवढ्या गॅप्स आहेत की सहज एखादं जर का हेवी व्हेकल असेल तर ते सहज पलीकडे जाऊ शकतं आणि पलीकडनं येणाऱ्या वाहनाला आपटून परत एकदा त्याच ॲक्सिडेंटची पुनरावृत्ती होऊ शकते. दादाचा ॲक्सिडेंट झाल्यानंतरही असे 2 ते 3 ॲक्सिडेंट गेल्या वर्षभरात झालेले आहेत. लगेचच दादाचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर लगेचच 10 दिवसांनी एक ॲक्सिडेंट झाला. दादाच्या स्पॉटपासनं साधारणतः 100 मीटर, ज्याच्यात 6 लोकांना प्राण गमवायला लागले. अशाच पद्धतीने पलीकडनं मुंबईकडनं येणारी गाडी पुण्याच्या गाडीवरती आली आणि 6 लोक जागीच मृत्युमुखी झाली. हे कुठेतरी थांबायला हवं. आता एवढा वर्षाचा पूर्ण पॅच गेला तरी कुठल्याही प्रकारे डिवायडरची उंची वाढवणे किंवा ब्रायफाईन रोप सलग लावणे हे कुठेही झालेले नाही आहेत. अर्थातच डिवायडरची एक व्हरायटी इकडे बघायला मिळते, कारण अशा पद्धतीचे डिवायडर आहेत. कुठे बायफ्रेन रोप्स लावले गेलेत तर कुठे काही पद्धतीचा एखादा सिमेंटचा माउंट असेल अशा पद्धतीचे डिवायडर्स बनवले गेलेत. बायफ्रेन रोप्स या ॲक्सिडेंट नंतर लावण्याचं प्रॉमिस दिलं गेलं कारण गाड्यांना काहीतरी अडथळा निर्माण व्हावा, पण आज त्यांची काय परिस्थिती आहे ते आपल्याला दिसत आहे. एका पॅचमध्ये हे बायफ्रेन रोप लावले गेलेत आणि त्यानंतर मोकळे ते तसेच खाली सोडले गेलेले इथे दिसत आहे. किती अंतरामध्ये हे बायफ्रेन रोप लावले गेलेले आणि किती लावणं अपेक्षित होतं? आता जे लावलेले आहे ते पावना क्रमांक 74, चौकी क्रमांक 74 ते ओझरडे चौकी क्रमांक 77 एवढ्याच आत्ता पॅचमध्ये हे ब्रायफेन रोप लावलेले आहेत. हे जे ब्रायफेन रोप आहे अजूनही टेंडर प्रोसिजरमध्येच अडकलेले आहेत. 1 वर्ष आज या ॲक्सिडेंटला झालं तरी अजूनही जर का टेंडर निविदा काढणं आणि मग बसवणं हे जर का होत असेल तर याचा सगळ्यांनी अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. आज आपण एवढा टोल भरतो इथे, आज आपण या टोलच्या माध्यमातून एवढ्या गोष्टी इथे जनरेट होत आहेत, तरीही जर का कुठल्याही प्रकारची कार्यवाही होणार नसेल तर असेच ॲक्सिडेंट हे कायम वारंवार होत राहणार आणि परत आपण ह्या चर्चा करत राहणार. बायफ्रेन रोपच्या माध्यमातून ॲक्सिडेंट थांबवण्यासाठी काहीतरी मदत होईल अशी आशा वाटत होती, पण या पद्धतीने जर ते काम चालू असेल तर ॲक्सिडेंट थांबणार कसे हाही प्रश्न लोकांकडनं उपस्थित केला जाताना दिसतोय. हा जो इश्यू आहे, आणखीन काय गोष्टी जाणवत आहेत, आणखीनही काय प्रश्न जाणवत आहेत तेही आपण लोकांकडनं जाणून घेऊया. अडचणी काय, हाय स्पीडमध्ये गेल्यानंतरच अडचणी होतात. स्पीडचं नियंत्रण ठेवलं ना त्याप्रमाणे ॲक्सिडेंट होऊ शकत नाही. लेनची शिस्त पाळली जात नाही. या ज्या बारक्या गाड्या आहेत
लेनची शिस्त पाळल्या जात नाही, त्याच्यामुळे जास्त गुन्हा होतो. मध्ये मध्ये डिवायडरच्या ठिकाणी कुठेही कट्स आहेत, त्यामुळं कुठंही कोणी कुठल्याही दिशेने युटर्न घेतं, त्यामुळं पण अचानक ॲक्सिडेंट होण्याची संभावना जास्त आहे. वेगाने येणाऱ्या गाड्या टनेलमध्ये शिरायच्या आणि आतमधले लाईट्स बंद असल्यामुळे त्यांना नेमका आतल्या बोगद्यातली परिस्थिती काय आहे याचा अंदाज यायचा नाही आणि यामुळे अनेक ॲक्सिडेंट होत होते. गेल्या वर्षी आपण हे सगळं दाखवलं होतं आणि त्यानंतर आत्ता मात्र या बाबतीतली परिस्थिती बदललेली बघायला मिळते. आपण पाहिलं तर आतमध्ये तिथे पूर्ण अंधार आहे, तिथे जास्त प्रमाणात, तर बाहेर जसा उजेड येत जातोय तिथे कमी प्रमाणात का होईना पण सगळे दिवे चालू स्थितीमध्ये आहेत. अनेक लाईट्स गेल्या वर्षी बंद होते, सुरूच केले जात नव्हते हे बघायला मिळत होतं, पण आत्ता मात्र हे सुदैवाने बदललेलं बघायला मिळत आहे. त्यांना मला सांग एक चेंज तर झालेला दिसतोय आपल्याला, पण अर्थात टनेलच्या आतमध्ये आणखीनही काही इश्यूज फेस करावे लागतात. काय नेमके हे प्रश्न आहेत? तू म्हणलीस तसं मागच्या वर्षीपेक्षा निदान यावर्षी लाईट्स बऱ्यापैकी आहेत, ती परिस्थिती नक्की बदलली आहे. पण आपण जेव्हा गाडी बोगद्यात आणतो आपल्याकडे सगळ्यात मुख्य प्रॉब्लेम आहे हा एज्युकेशनचा. लोक आत आल्या आल्या पूर्ण हजार्ड लाईट्स लावतात, ज्याला पार्किंग लाईटची सुद्धा जोड असते. पण आपल्याकडे लोकांना हे कळत नाही आहे की हजार्ड लाईट्स हे फक्त इमर्जन्सी असेल तरच लावायला हवेत. पण अनेक वर्ष आपण बघतो की बोगद्यात घुसले तिथे आपण ब्लिंकर्स म्हणतो, ज्याला ब्लिंक होत असतात. हजार्ड लाईट्स प्लस पार्किंग लाईट हे खाली असतात नॉर्मली तुमच्या, पण हजार्ड लाईट्स आणि पार्किंग लाईट असे दोन्ही पद्धतीने लोक चालवत असतात. आणि बऱ्याच वेळा आपण जर का बघितलं तर लोक लाईट लावायचेही कष्ट घेत नाहीत, म्हणजे फक्त ते हजार्ड लाईट्स आणि पार्किंग लाईट लावले की चला पुढे असा एक समज झालेला असतो. एक दोन ॲक्सिडेंट्स असेही घडलेले आहे की हजार्ड लाईट्स लावले आणि साईडला थांबलाय काही इमर्जन्सी प्रॉब्लेम आल्यामुळे, पण मागच्या वाहनाला ते कळलंच नाही, कारण आपल्याला डोक्यात ते बसलेलं असतं की हजार्ड लाईट्स आणि पार्किंग लाईट लावले म्हणजे गाडी चालू आहे, तर म्हणजे व्हेकल इज मुव्हिंग. तर याच्यामध्ये असे ॲक्सिडेंट्स घडलेले आहेत की हजार्ड लाईट लावून थांबलेले आहेत, काही इमर्जन्सी गाडीचा प्रॉब्लेम झाला आहे, पण मागच्या गाडीला ते तितकंसं न उमगल्यामुळे, कारण एज्युकेशनचा अभाव आणि मागणं गाडी ठोकलेली आणि त्याच्यात लोकांना प्राण गमवावे लागलेले आहेत. अर्थातच आपल्याला आताही इकडे बघायला मिळत आहे काही गाड्या येताना दिसत आहेत तर मोठे लाईट लावून, तर काही गाड्यांनी लाईट लावलेलेच नाही आहेत आणि यामुळे गाडी चालली आहे याचा अंदाज येणार तरी कसा, पुढच्या गाडी थांबली आहे का जाते आहे. आणि ज्या पद्धतीने तन्मय म्हणाला तसे पार्किंग लाईट चालू करून हे सगळे ह्युमन एरर्स सुद्धा या ॲक्सिडेंटना कारणीभूत ठरताना दिसत आहेत. अशा ॲक्सिडेंट झालेल्या अनेक गाड्यांचा ढीगच खचच कायम इथे पडलेला असतो. तन्मय मला सांग की एक डेडली स्पॉट म्हणूनच खरं तर अमृतांजन ब्रिज हा ओळखला जातोय. ब्लाइंड टर्न्स आहेत आणि चढ उतार कंटिन्यू असल्यामुळे कंट्रोल त्याच्यावरती राहत नाही. काय प्रमुख मुद्दे इथे पाहायला मिळाले, कारण खूप जास्त वाहनं इथनं पास होताना ॲक्सिडेंट होताना दिसतात. आता अमृतांजनच्या इथे पुलाच्या खाली आपण जेव्हा बघतो तर तेव्हा तिथे ह्या लेन्स ज्या आहेत त्या खूप छोट्या छोट्या झालेल्या आहेत. बरं, तिथे व्यवस्थित मार्किंग केलेलं आहे की हलकी वाहने, जड वाहने हे व्यवस्थित इथे मेन्शन केलेलं असतानाही परत जो आपण टोलवर मागे मुद्दा बोलत होतो तोच मुद्दा हा प्रामुख्याने इथे पण येतो की हलक्या वाहनांच्या लेनमधनं जड वाहनं जातात, त्याच हलकी वाहनं तिथनं जात असतात आपापल्या लेननी आणि हे ॲक्सिडेंटचं प्रमाण त्याच्यामुळे खूप होतं. इथे ट्रॅफिक जाम प्रचंड मोठ्या प्रमाणावर असतं, कारण सर्व ट्रक हे खालनं जेव्हा वरती येतात लोडेड असतात तर ते एकतर लेफ्ट लेननी जात नाहीत, 10च्या स्पीडनी का होईना पण त्यांनी जायला हवं, पण ते लेफ्ट लेननी जात नाही, ते सगळे मध्ये येतात. त्यामुळे त्यांना ओव्हरटेक करण्याच्या नादात आणि जसं तू म्हणलीस जसे ब्लाइंड टर्न असतात या नादात गाड्यांचे ॲक्सिडेंट खूप होतात. तसंच पुण्याकडनं येताना जेव्हा मी अमृतांजन पूल आपण ओलांडून येतो बऱ्याच वेळा असं होतं की इंधन वाचवणे या चुकीच्या समजुतीच्या खाली लोक इथे न्यूट्रलवरती गाड्या ठेवतात आणि उतार मिळतोय आपल्याला म्हणून येतात आणि सडनली समोरनं व्हेकल जर का आलं तर लक्षात येतं की आता ब्रेक लावले तर ब्रेक लागत नाहीत पटकन. तर ही प्रामुख्यानं याची कारणं आम्हाला ह्या इथे काम करत असताना स्पेसिफिकली जाणवली. आणि परत ह्याला सगळ्याला जोड आहे भरधाव स्पीडची. पोलीस चौकी इथे समोर आहे, अवेअरनेस करण्यासाठी, सर्व्हिलन्स करण्यासाठी पोलीस इथे 24 तास उपलब्ध असतात. मात्र या सगळ्या माणसांच्या मानवी चुकांमुळे, ह्युमन एरर्समुळे इथे त्यांच्या हातात काहीही राहत नाही आणि हे सगळे ॲक्सिडेंट्स इथे होताना दिसतात. अर्थात टाळता येणं शक्य आहे आणि हे आहे इथल्या लोकांच्याच, गाडी चालवणाऱ्या वाहन चालकांच्याच हातामध्ये.
ॲक्सिडेंटला कारणीभूत ठरणारे एक्सप्रेस वेवरचे अनेक प्रश्न आपण पाहिले. हे सगळं पाहिल्यानंतर असं वाटत असेल की ही परिस्थिती बदलणार नाहीये का? हे सगळं असंच राहणार आहे का? ॲक्सिडेंट होत राहणार आहेत का? कारण अक्षय पेंडसे आणि आनंद अभ्यंकरांच्या सगळ्या ॲक्सिडेंटच्या प्रकारानंतर अनेक प्रॉमिसेस केले गेले, पण प्रत्यक्षात मात्र काही होताना दिसत नाहीये. पण यासाठीच पुढे आलेले आहेत ते काही तरुण मंडळी जे प्रयत्न करतायत हे सगळं रोखण्यासाठी. मला सांग की कायम असं म्हटलं जायचं की कसं मॉनिटर करणार आपण एक्सप्रेसवेच्या बाबतीमध्ये, सगळ्या गोष्टी नियम मोडतोय का, कोणी काय करणार आहे का, आणि याच गोष्टी प्रामुख्याने कारणीभूत ठरत होते हे सगळे ॲक्सिडेंट्स व्हायला. तुम्ही काय इनिशिएटिव्ह घेतला, नेमकं कशा पद्धतीने तुम्ही हे करण्यासाठी प्रयत्न करताय? ॲक्च्युली आम्ही फुलोरा फाउंडेशन नावाच्या NGO बरोबर काम करतोय. तर बरेच आधी प्रपोजल मांडले गेले की फक्त आपण CCTV कॅमेरा अख्ख्या एक्सप्रेसवेच्या स्ट्रेचला बसवू की ज्यांनी या पूर्ण एक्सप्रेसवे मॉनिटर होईल. पण त्याच्यात मुख्य प्रॉब्लेम असा होता की कोणीतरी फिजिकली मॉनिटर करणं गरजेचं होतं हा एक्सप्रेसवे. कारण इथे वाहतूक एवढी जास्त आहे आणि लेन कटिंग्स एवढे जास्त आहेत की फक्त कॅमेरे बसवून ते सोडून देण्याने प्रश्न सॉल्व्ह होणार नव्हता. तर आम्ही इथे आता बेसिक ट्रायल म्हणून मळवली चौकीला इथे पहिले बेसिक काही कॅमेरे बसवले, ज्यांनी आम्ही मधली जी लेन आहे त्याच्यात कंटिन्युअसली मॉनिटर करतो. जे हेवी गुड्स व्हेकल ॲक्च्युली लेफ्ट मोस्ट लेनमधनं जायला पाहिजेत ते बरेचदा सेंटर लेनमधनं जातात आणि त्यामुळे बरेचसे ॲक्सिडेंट्स होतात असं आम्हाला आमचा स्टडी सांगतो. हे थेट सगळं पाहता येणार आहे मोबाईलवर सुद्धा. काय नेमकं हे प्रकार आहे, मोबाईलवरती तुम्ही हे सगळं मॉनिटर करताय आणि कुणाकुणाला हे उपलब्ध करून दिलंय तुम्ही? आता बेसिकली आमच्या फुलोराच्या टीममधले काही सदस्य आणि पुढे जाऊन पोलिसांना सुद्धा जे ॲक्च्युअली इथे पेट्रोलिंग करत असतात आणि आता कौस्तुभ म्हटल्याप्रमाणे की ज्यांना पकडता येत नाही त्यांच्याही फोनवरती आम्ही ते देणार आहोत. हे बेसिक ॲप्लिकेशन अँड्रॉइड फोनवरती आपल्याला घेता येतं की जे अँड्रॉइड फोन आता आपल्याला 5,000पासून मिळतात. म्हणजे त्याच्यात किमतीचा हा विषय येत नाही. पण आपण समजा आता मी पुण्यात बसून रोज एक्सप्रेसवेचं हा पोर्शन जो आहे जिथे कॅमेरे लावलेत ते रेग्युलर मॉनिटर करतो. आणि याच्यात आम्ही एक फॅसिलिटी पण केलेली आहे की आता मी लाईव्ह दाखवतोय जो तुम्हाला हा लाईव्ह व्ह्यू आहे जिथे रिअल टाईम आहे आणि त्याच्यासाठी इथे तारीख आहे, त्याच्यानंतर वार आहे आणि टायमिंग आहे. आणि एखादा जर का कौस्तुभ म्हटला लेन व्हायलेट करत असेल तर मी बसल्या जागी असा फोटो घेऊ शकतो आणि हा म्हटला तसा तो आम्ही इथून डायरेक्ट टोल नाक्याला कनेक्ट करणार आहोत आणि तिथनं प्रिंट होऊन डायरेक्ट पोलिसांच्या हातात येईल. म्हणजे पोलिसांना खूप आपलं काम सोपं होईल. नमस्कार, मी आनंद इंगळे. आपल्या गाडीचे दिवे हेडलॅम्प चालू आहेत ना याची खात्री करून घ्या. नसतील तर वाहन चालवू नका. स्वतः सुरक्षित राहा, इतरांनाही सुरक्षित ठेवा. एक्सप्रेसवेवरच्या टोल नाक्यावरती आलं की सध्या हे ऑडिओ मेसेज ऐकायला मिळतात. तन्मय आणि त्यांच्या ग्रुपनी कलाकारांच्या, मराठी कलाकारांच्या बरोबरीने हे सगळा इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. तन्मय, मला सांगा की काय संकल्पना आहे आणि काय हेतू होता यामागे? बेसिकली मी मगाशी म्हटलं तसं आमचा इथनं जाणार कॅप्चर ऑडियन्स नाही तर त्यांच्यापर्यंत पोचायचं असेल तर वेगळ्या कल्पनेतनं काहीतरी काम करायला लागेल असं सुचलं. आणि आमचं फुलोरा फाउंडेशनचे एक्झिक्युटिव्ह ट्रस्टी आहेत अरुण सबनीस, तर त्यांच्या संकल्पनेतनं पूर्णतः हा प्रोजेक्ट साकारतोय. तर श्रीरंग गोडबोलेंना मी विशेष धन्यवाद देईन कारण ॲक्सिडेंट झाल्यानंतर लगेचच श्रीरंग गोडबोलेंनी आम्हाला आनंद इंगळे, विशाखा सुभेदार, विद्याधर जोशी, सुलेखा तळवकर, वैभव मांगले यांच्या आवाजातले ऑडिओ मेसेजेस ज्यातनं आम्हाला मॅक्झिमम सेफ्टीचा मेसेज पोचवायचा आहे की गाडी हळू चालवा, सीट बेल्ट लावून चालवा, दारू पिऊन चालवू नका, अशा पद्धतीचे मेसेजेस आता आम्ही गेले 8 ते 10 महिने बसवलेले आहेत. सध्या ते मराठीतनं आहेत पण ह्याच्या पुढे जाऊन आम्हाला ते अजून 2 ते 3 भाषांमध्ये करायचा आमचा प्रयत्न आहे. आपल्या आयुष्यामध्ये ज्या घटना घडल्या त्यामधनं खचून न जाता तन्मय उभा राहिलाय आणि प्रयत्न करतोय इतर कुणाच्या आयुष्यामध्ये हा प्रकार होऊ नये यासाठी. अर्थात हे सगळे इनिशिएटिव्ह असले, यंत्रणांकडनं प्रयत्न होत असले तरी देखील जोपर्यंत लोक सुधारत नाहीत, वाहनं व्यवस्थित चालवत नाहीत, तोपर्यंत हा बदल घडणं अशक्य आहे. या शोमध्ये इथेच थांबूयात. पहा फक्त IBN लोकमत.